हे नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपलं आय प्लॅटफॉर्म वरती. आज बघायचं आपल्याला हिंगू द्रव्य. हिंगू द्रव्य बघत असताना पहिले तर बघा त्याचं लॅटिन नेम काय. लॅटिन नेम काय दिले, फेरुला नॉर्थेक्स. काय दिले, नार्थेक्स. ठीक आहे. कुल काय त्याची फॅमिली, आंबेलेफेरेशी. गण काय त्याचा, संज्ञास्थापन आणि दीपनीय. संज्ञास्थापन आणि दीपनीय. त्यानंतर काय करतोय, पर्याय काय त्याचा, सहस्त्रवेदी आणि बहालिक. सहस्त्रवेदी का म्हटले त्याला, कारण त्याचे उपयोग अनेक आहेत. बहालिक का म्हटलं, इराण देशातील. त्याचा बहालिक तिकडे शब्द वापरतात, म्हणून त्याला इराण देशातील म्हटलंय. स्वरूप, वृक्ष. त्याचे रुंद पर्ण आहेत. निर्यासाला हिंग म्हणतात. निर्यास जो असतो त्या द्रव्याचा, त्याला हिंग म्हणतात. प्रकार बघा, श्वेत आणि कृष्ण. जो श्वेत रंगाचा काय म्हणतोय मी, श्वेत रंगाचा काय, हिंग. त्याचा जो निर्यास आहे, काय त्याचा निर्यास, तो कसा आहे, सुगंधी आहे, हिऱ्याप्रमाणे चमकदार आहे, आणि तोच श्रेष्ठ आहे आणि तोच आपण उपयोगात आणतो. जो कृष्ण आहे तो दुर्गंधीयुक्त आहे. दुर्गंधीयुक्त आहे, त्यामुळे त्याचा आपण जास्त वापर करत नाही. जो आहे श्वेत, त्याचाच आपण जास्त वापर करतो. संग्रहकाल, त्याला जमा कसा करायचा बघा. वसंत ऋतूत झाडाला खाचे देऊन जो निर्यास तयार होतो तो 1-2 दिवसांनी काढून घेतात व नंतर असा निर्यास वारंवार जमा करतात. एक झाड आहे, ते करतात बघा, ताडीच्या झाडावर एखाद्या, आपण बघितलं होतं कुठंतरी, ताडीचं झाड असतं, तिथं काढायचं, तिथं असा क्षीर येतो, दुधासारखा पदार्थ येतो. तसंच इकडं पण असतं. वसंत ऋतूमध्ये करायचंय, पण इथं खाचे द्यायचे. मग तिथं काय होतं, खाचे दिल्यानंतर 1-2 दिवसानंतर तिथं निर्यात जमा होतो, आणि तो निर्यात जमा झाला की लगेच काढून घ्यायचा, आणि परत तिथं आहे तसं निर्यात जमा करत राहायचं, जमा करत राहायचं. जो श्वेत रंगाचा निर्यास असतो तोच कसा आहे, श्रेष्ठ आहे. इथं उपयुक्त अंग काय त्याचं, निर्यास. बरोबर आहे. शुद्धी, पाण्यात टाकून विरघळावे, त्यानंतर त्याला कपड्याने गाळावे, मिश्रण मंदाग्नीवर ठेवावे. बरोबर आहे. काय करायचं, पाण्यात जो हे आपला निर्यास आहे त्याला विरघळायचं, कपड्याने परत गाळायचं, शुद्ध करायचं, त्यानंतर मंदाग्नीवर ठेवायचं आणि त्याला आटवायचं. नंतर शुष्क झालेल्या चूर्णात गायीचे तूप घालायचं, त्यात गायचं तूप टाकायचं, परत मंदाग्नीवर परतावा. त्यामुळे त्यातील काय होतं, स्फटिक जल, त्यातलं जे पाणी आहे ते सर्व पूर्णपणे निघून जातं, आणि ते कसं होतं, कोरडं एकदम खरखरीत. त्यामुळे त्याच्यातली वृक्षता, तीक्ष्णता एकदम कमी होऊन जाते. ठीक आहे. उत्पत्ती स्थान बघा त्याचं, इराण, अफगाणिस्तान, पंजाब. इराण, अफगाणिस्तान, पंजाब सांगितले. रसपंचक काय बघतोय आपण, हिंगू. हिंगूचं ट्रिक आहे फेरा. फेरा. चला, हे असा आलं की रस कोणता असतो, कटू. रस कोणता असतो, कटू. वीर्य का असतं, जोडाक्षर आहे का, नाहीये, म्हणजे उष्ण वीर्य. आणि विपाक काय, 1-2 लेटर्स आहे, म्हणजे विपाक काय आला, कटू. विपाक काय आला इथं, कटू. चला, आहे का आलं का तसं, ह्याच्यावरून काय आलं आपलं, रसपंचक. रसपंचकावरून दोषज्ञता. कटुरस कफग्न, उष्णवीर्य वातग्न. झालं. चला, वातग्न कफग्न दोषज्ञता समजली. प्रपंक कर्म, आता दीपन हे पाचन त्याचे गणच आहेत ना रे, गणच आहेत त्याचे, म्हणून त्याला दीपन, पाचन, अनुलोमन हे त्याचे कर्म आहेत. कारण तिक्त कटू कशा हे असे जेव्हा गोष्टी दिसतात त्यावेळेस त्याचं कर्म तेच असतं, दीपन पाचन. अग्निकर्म बघा, हिंगू निर्यास छेदनीय दीपनीय अनुलोमन वात कप प्रशमनान. छेदनीय काम करतंय, दीपनीय काम करतंय, अनुलोमन काम करतंय, वात कपाचं प्रशमन करतंय. बघितलं ना, वातग्न कफग्न. ठीक आहे. मात्रा बघा, चूर्णाची 125 ते 250 मिलीग्राम तुम्हाला चूर्णाची मात्रा सांगितली. कल्प तुम्ही ह्याच्या आधी बघितलं असताल, हिंगवाष्टक चूर्ण आणि हिंगवादी वटी. हिंगवाष्टक चूर्ण आणि हिंगवादी वटी हे त्याचे काय आहेत, 2 कल्प या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपलं कुठलं हिंगू द्रव्य कंप्लीट झालेलं आहे. हे पण इम्पॉर्टंट द्रव्य आहे, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. संग्रह विधी लक्षात ठेवा, त्याचे प्रकार लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टींचे जे द्रव्य आपण बघतोय. तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर भेटूया आपण नेक्स्ट द्रव्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच.